हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपला क्लास 4 चालू होत आहे। आजपर्यंत आपण क्लास 3 मधले जे 3 पार्ट आपण बघितलेले आहेत त्याच्यामध्ये आपण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत यूज होणारे सर्व मेहंदीचे बॉर्डर लाईन्स आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बघितलेले आहेत। तर आज आपला क्लास 4 चालू होत आहे। क्लास 4 मध्ये आपण आज चेक्समधले पूर्ण टाईप्स बघणार आहोत की चेक्स कसे भरायचे, कोणकोणत्या प्रकारचे चेक्स आहेत, त्यांचा मेहंदीमध्ये कसा यूज होतो, हे सर्व प्रकारचे आपण चेक्स आपण आज बघणार आहोत। तर चला आपण आजचा क्लास 4 आपण चालू करूया। या ठिकाणी मी काही पेजेसवरती सेम साईजमध्ये काही बॉक्सेस बनवून घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण आज बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सर्व चेक्स बघणार आहोत। तर या ठिकाणी मी बॉक्स थोडे मोठ्या साईजमध्ये घेतलेले आहेत, जेणेकरून पुढचे जे आपले ॲडव्हान्स बॉक्स वगैरे आहेत ते वेलमध्ये वगैरे असणार आहे, तर त्यासाठी साईज थोडी जास्त लागते। तर या ठिकाणी मी तुम्हाला जे मोठी साईजमध्ये बॉक्स घेतलेले आहे त्याच्यामध्ये एका बॉक्समध्ये दोन प्रकारचे बॉक्स शिकवणार आहे। यात मी तुम्हाला एका बॉक्समध्ये 2 प्रकारचे चेक्स शिकवणार आहे की एकाबरोबर 2 चेक्स कसे करायचे, किंवा चेक्स हे जवळपास सारखेच असतात, फक्त थोडंफार नॉर्मली त्याच्यामध्ये बदल असतो। तर आपण व्हिडिओला सुरुवात करतोय। या ठिकाणी आपण फर्स्ट बॉक्स बघूया। याच्यामध्ये आपण बेसिक चेक्स बघणार आहोत, ज्यासाठी आपण इथं लाईन्स काढून घेतोय। आपण सध्या स्लिपिंग लाईन काढून घेणार आहोत। सेम डिस्टन्सवरती लाईन्स काढून घ्यायच्या आहेत। लाईन्स काढताना वही अजिबात अशी क्रॉसमध्ये वगैरे हलवायची नाही आहे, कारण आपण ज्यावेळेस हातावरती मेहंदी काढतो त्यावेळेस आपला हात हा एका जागेवरती असा असतो, त्या हाताला आपल्याला कोणत्याच प्रकारे असा क्रॉसमध्ये वगैरे हलवता येत नाही। त्याच्यामुळे कधी पण प्रॅक्टिस करताना वहीला बिलकुल हलवायचं नाही आहे, ज्या पोझिशनमध्ये वही आहे त्याच्यामध्येच प्रॅक्टिस करायची आहे। तिथं आपण लाईन्स काढून घेऊया। स्टँडिंग लाईन काढून घेऊया आपण आता। स्टँडिंग लाईन पण एकदम व्यवस्थित काढायचे आहेत। तुम्हाला अशा प्रकारे आपण इथं बॉक्स काढून झालेला आहे। याच्यामध्ये आपण 2 प्रकारचे चेक्स बघणार आहोत कसे काढायचे ते, कारण चेक्सची साईज मी खूप मोठी घेतलेली आहे। तर एकाच प्रकारचे चेक सांगत बसल्यावर आपल्याला बराच वेळ त्याच्यामध्ये जाईल, त्याच्यामुळे आपण एका बॉक्समध्ये 2 प्रकारचे चेक्स बघणार आहोत। दोन प्रकारचे चेक्स आपण बघूया। फर्स्ट आहे अल्टरनेट बॉक्स आपल्याला फिल करून घ्यायचा आहे। जो बॉक्स मोकळा आहे त्याच्या खालचा बॉक्स फिल करून घ्यायचा आहे। एकदम बेसिक चेक्स आहे हा, ज्यांना जे बिगनर्स आहेत, ज्यांना कसल्याच प्रकारची मेहंदी येत नाही आहे, त्यांच्यासाठी हे चेक्स खूप महत्त्वाचे आहेत। हा झाला एक प्रकारचा चेक्स। नेक्स्ट चेक्स आपण बघूया। या ठिकाणी जे आपण लाईन काढलेली आहे त्याच्यामधला जो सेंटर आहे त्या सेंटरवरती थोड्या मोठ्या साईजमध्ये एक डॉट द्यायचा आहे। अशा प्रकारचे एकसारखे डॉट आपल्याला या क्रॉसवरती काढून घ्यायचे। हा झाला 1 आणि हा 2। 2 बॉक्स आपल्याला झालेले आहेत या ठिकाणी। जर तुम्हाला या पेजेसवरती प्रॅक्टिस करता येत नसेल तर तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलेल्या लॅमिनेशन केलेल्या पेजवरती तुम्ही अशा प्रकारे लाईनची प्रॅक्टिस करू शकता। जोपर्यंत तुमच्या लाईन स्टँडिंग आणि स्लिपिंग लाईन एकदम स्ट्रेट येत नाही तोपर्यंत तुम्ही या पेजेसवरती प्रॅक्टिस करू शकता। अशा प्रकारची प्रॅक्टिस झाल्यावर तुम्ही अशा मोठ्या चेक्सची प्रॅक्टिस करा। प्रॅक्टिस झाल्यावर तुम्ही मेहंदी तुम्ही पुसून पण काढू शकता, कारण या पेजला आपण लॅमिनेशन केलेलं आहे। तुम्हाला भरपूर पेजेस खराब करायची गरज पडणार नाही। या पेजेसवरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता। नेक्स्ट चेक्स आपण बघूया। बॉक्सला आपण आउटलाईन करून घेऊया।
आणि इथे आपण क्रॉस लाईन काढायच्या आहेत. एक साईडने झाल्यावर दुसऱ्या साईडने क्रॉस लाईन घ्यायची आहे. पूर्ण बॉक्स आपल्याला त्या लाईन्सने फिल करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला लाईन्स मारून झालेले आहेत. इथे आपण जे सेंटरला जे डॉट घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता. हे जे आपण सेंटरला डॉट घेतलेले आहेत तेच डॉट आपल्याला इथं या चेक्सच्या क्रॉसवरती वरच्या साईडनी एकच डॉट द्यायचा आहे. अशा प्रकारे सगळे एक प्रकारचे डॉट आपण काढून घ्यायचे. हा झाला एक प्रकारचा बॉक्स. दुसऱ्या प्रकारच्या बॉक्समध्ये आपल्याला त्याच क्रॉसवरती 4 साईडने डॉट द्यायचे आहेत आणि त्यांना थोडं पानांचा आकार द्यायचा आहे. अतिशय बेसिक असे चेक्स आहेत हे आणि खूप सोपे पण आहेत. तुम्हाला मेहंदीमध्ये जितक्या व्हरायटीज येत असतील तितक्या व्हरायटीज जितके तुम्ही यूज करून मेहंदी काढाल तितकी मेहंदी सुंदर दिसते. त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या चेक्सची पण प्रॅक्टिस करा. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला मेहंदी कशी वाटते ती. आणि प्लीज मेहंदीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा झाला सेकंड टाईप. आता थर्ड टाईपसाठी आपण इथं लाईन्सला थोडं जाड करून घेऊया. परत आपण आउटलाईन देतो त्याच्यावरती. आणि याच्या मधल्या साईडने आपल्याला एकदम छोट्या छोट्या लाईन्स काढायच्या आहेत. मी कोनला खूप जास्त प्रेस करायचं नाही. खूप जास्त प्रेस केले जाड लाईन येईल. हलक्या हाताने प्रेस करायचं आहे कोनला. स्टार टाईपमध्ये ही चेक्स दिसतोय. या तिन्ही आकारामध्ये तुम्ही बघाल तर वरचा फक्त डॉटमुळे वेगळा दिसतोय आणि मधला आणि खालचा बऱ्यापैकी सेम दिसतोय, कारण वरच्यामध्ये थोडा जाडमध्ये डॉट दिलेला आहे आणि खाली फक्त आपण लाईन घेतलेल्या आहेत. इथं आपल्या 3, 4 आणि 5 असे 5 प्रकारचे चेक्स कडून झालेले आहेत. नेक्स्टमध्ये आपल्याला पण क्रॉस लाईनच घ्यायची आहे, पण डबल लाईन घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूने पण अशाच लाईन काढून घ्यायच्या. आता तुम्हाला या लाईन्स काढताना पण तुम्ही या पेजेसवरती परत प्रॅक्टिस करू शकता. प्रॅक्टिस करताना तुम्हाला व्यवस्थित लाईनवर लाईन घ्यायची. लाईन अशी जोडू द्यायची नाही किंवा क्रॉसमध्ये किंवा असं लाईनमध्ये खूप गॅप वगैरे ठेवायचा नाही आहे. लाईन एकदम व्यवस्थित काढायच्या तरच मेहंदीला फिनिशिंग दिसेल. बघू शकता तुम्ही लाईन्स कशा आपण काढतोय ते. लाईन्स काढून झाल्याच्या नंतर आपण इथं जे डॉट घेतलेले आहेत तेच डॉटला आपल्याला इथं 4 साईडने घ्यायचे. मधला बॉक्स व्यवस्थित दिसला पाहिजे. डॉट पण सगळे एकसारखे आले पाहिजे. नेक्स्ट बघायचं म्हटलं तर जो मधला बॉक्स आहे त्या बॉक्सवरती आणखीन एक बॉक्स ड्रॉ करून त्याला फिल करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व बॉक्सवरती परत बॉक्स ड्रॉ करून त्यांना फिल करून घ्यायचं आहे व्यवस्थित. नेक्स्ट आपण बघतोय इथं माझ्याकडून व्हिडिओ पॉज झालेला आहे त्याच्यामुळे स्टार्टिंगपासूनचा व्हिडिओ गेला इथं. तर इथं आपण क्रॉसमध्ये लाईन्स काढून घेतलेले आहेत आणि इथं पानांचे आकार आपण काढलेले आहेत. तुम्हाला इथं मी दाखवते. अशा प्रकारे क्रॉसमध्ये आपल्याला पानांचे शेप काढायचे आहेत. तुम्ही जर असे डॉट वगैरे व्यवस्थित नाही आले तर त्याला शेप दिसणार नाही व्यवस्थित.
त्याच्यामुळे तुम्ही या पेजेसवरती पानांची व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्या. आता याच्यामध्ये आपण डॉट काढून घेऊया. आणि खालच्या हाफ चेक्समध्ये आपण लाईन्स काढून घेऊया, जे आपण इथं वरती मागच्या चेक्समध्ये काढलेल्या. अशा प्रकारे सर्व चेक्समध्ये प्लसमध्ये लाईन्स काढून घ्यायच्यात. चला 8 आणि 9 टाईपमध्ये. नेक्स्ट आहे आउटलाईन करून घेऊया. क्रॉस लाईन काढायची आहे सिंगल. लाईन्स थोड्या लांब लांब घ्यायच्यात. त्याच्या एका साईडने हम्स काढून घ्यायचे छोटे छोटे, एकदम नाजूक असे हम्स काढायचे. याच्यामध्ये पण आपण 2 प्रकार बघणार आहोत. त्याबरोबर आपण एक साईड अगोदर पूर्ण करून घेऊया आणि या बॉक्सच्या फक्त एका साईडने हम्स काढायचे आहेत, 2 साईडने सॉरी. बॉक्सच्या फक्त 2 साईडने हम्स काढायचे आहेत आणि आतल्या बाजूने फक्त एकच पानांचा शेप काढायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. नेक्स्ट असंच आहे, यालाच हम्स कंटिन्यू करून घ्यायचे. पूर्ण बॉक्समध्ये दोन्ही साईडने हम्स काढून घ्यायचे. हम्स काढून झाल्यावर मधल्या बाजूने जो आपण एक एक पान काढलेले आहे तिथे 3 पान काढायचे. या 3 पानांमुळं एकदम भरून असं चेक्स दिसत आहेत हे. पूर्ण बॉक्समध्ये अशी पानं काढून घ्यायचे. अशा प्रकारे आपली आपण वरच्या साईडने पण जी मोकळी जागा सुटते तिथं पण जरी ते चेक्स दिसत नसला तरी ते फिल करून घ्यायचे. 10 आणि 11 नंबरचे चेक्स आपले झालेले आहेत. नेक्स्ट बघूया आपण. अशाच प्रकारचे आपल्या क्रॉस लाईन काढून घ्यायच्यात. 1 साईड झालं, सेकंड साईडने पण काढून घ्यायच्यात. याच्या बाजूने पण आपण हम्स काढून घ्यायचे. आपण पहिल्या चेक्समध्ये बघितलं तर आपण खालच्या बाजूला तोंड करून दोन्ही साईडने हम्स काढलेले. आता या आपण साईडमध्ये वरच्या बाजूने हम्स काढून घेतोय. या दोघांमध्ये डिफरन्स तुमच्या लक्षात येत असेल. अशा प्रकारे हम्स काढून घ्यायचे. ही आपण खालच्या साईड आणि वरची साईड आहे तर या साईडने असं मधल्या साईडने स्पायरल काढून त्याच्या वरच्या साईडने डॉट आणि एक पानांचा आकार काढायचा आहे. तुमच्या मेहंदीमध्ये शार्पनेस येऊपर्यंत तुम्ही याची पेजेसवरती प्रॅक्टिस करा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत बाय बाय.